नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 27 फेब्रुवारी सायंकाळचे साधारणतः 6 वाजून गेलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील, तसेच येणाऱ्या दिवसामध्ये अवकाळी पावसाचे नक्की काय अपडेट आहे की किती दिवस हा पाऊस राहील, सर्व माहिती पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सुरुवातीला जर पाहिलं तर सध्या राज्यामध्ये बुलढाणा, अकोलाचे काही भाग आहेत, छत्रपती संभाजीनगर, जालन्याचे उत्तर भाग आहेत, नाशिकचे पूर्व भाग आहेत आणि जळगावचे भाग आहेत. या ठिकाणी गडगडाटी पावसाचे ढग आहेत आणि एखाद्या ठिकाणी या पट्ट्यामध्ये गारपीटसुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकते. तसेच नगरचे काय भाग आहेत, बीडचे काय भाग आहेत, सातारा, पुण्यातीलही काही भागांमध्ये ढगाळलेलं हवामान पाहायला मिळते. आणि यावरून आज रात्रीचा जर आपण थोडक्यात किंवा पुढील 4 ते 5 तासांचा थोडक्यात अंदाज पाहिला तर या ठिकाणी देवळा, चांदवड, मालेगाव, नांदगाव, येवला, निफाडचे काही भाग असतील, सिन्नरचा पूर्वेकडील भाग असू शकतो थोडासा, या ठिकाणी हलका गडगडाट किंवा हलका पाऊस होईल. यानंतर धुळे, त्यानंतर त्याच्या आसपासचा जो भाग आहे पारोळा किंवा इकडे भोदगाव, जळगाव या ठिकाणी गडगडाटी पावसाची शक्यता राहील. तसेच या ठिकाणी राहाताच्या आसपास, राहाता आणि संगमनेरच्या आसपास हलक्या पावसाची शक्यता राहील. सोबतच या ठिकाणी शेवगाव किंवा पाथर्डीच्या आसपास एक हलका पाऊस होऊ शकतोय. त्यानंतर इकडे पुरंदर, बारामतीचे एका दुसऱ्या भागांमध्ये हलका पाऊस किंवा ढगाळ हवामानाचे हलके थेंब पाहायला मिळू शकतात. यानंतर सातारच्या सुद्धा कोरेगावच्या आसपास ढगाळ हवामान जास्त राहील. पावसाची शक्यता थोडी कमीच आहे, पण हलके थेंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये जर आपण पाहिलं तर सोनगाव, सिल्लोड, त्यानंतर इकडे भोकरदनचा भाग आहे, जाफराबादचा भाग आहे, या ठिकाणी गारपीट किंवा गडगडाटाचा पाऊस होण्याची शक्यता राहील. त्यानंतर मोताळा, बुलढाणा, चिखली याच्या आसपास पुन्हा एकदा पावसाची शक्यता राहील. खामगावमध्ये पाऊस होऊ शकतोय. इकडे संग्रामपूर, मलकापूरच्या आसपास, अकोला, अकोट, तेल्हारा याच्या आसपास पावसाची शक्यता आहे. किंवा रात्री उशिरा अमरावतीच्या सुद्धा उत्तरेकडील भाग, दर्यापूरच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचा अंदाज हा पाहायला मिळेल किंवा पावसाची शक्यता ही राहील. बाकी या व्यतिरिक्त सुद्धा या जिल्ह्यांमध्ये ज्या ठिकाणी सध्या ढग आहेत, हे ढग उत्तर पूर्वेकडे सरकतील किंवा पूर्वेकडे बऱ्यापैकी सरकतील आणि त्या ठिकाणी पाऊस होईल. हे आपण तालुके थोडेफार सांगितलेले आहेत. बाकी तुम्हाला असाच तालुका निहाय अंदाज पाहायचा असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सुद्धा नक्की सांगा ही नवीन आपली पद्धत तुम्हाला आवडते आहे का. यानंतर उद्याचा अंदाज पाहिला तर उद्या राज्यामध्ये जसं आपण साप्ताहिक अंदाजामध्ये सांगितलेलं की 28-29ला राज्यात पावसाची शक्यता कमी आहे. तरीसुद्धा आता हे एवढं बाष्प आलेलं आहे, तापमान वाढलेलं आहे, त्यामुळे स्थानिक ढग निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उद्यासुद्धा पुणे, सातारा सीमावर्ती भागाच्या आसपास, त्यानंतर इकडे नाशिकचा एक दुसरा भाग असू शकतोय, नगरचा एक दुसरा भाग असू शकतोय. स्थानिक वातावरण तयार झालं तर हलका पाऊस होईल. बीड, जालना, परभणी, हिंगोलीमध्ये सुद्धा एखाद्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं किंवा बुलढाण्याचे दक्षिण भाग स्थानिक वातावरण तयार झालं तर पावसाची शक्यता राहील. किंवा अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदियाकडे सुद्धा स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडीफार पावसाची शक्यता राहील. अन्यथा विशेष मोठ्या पावसाची शक्यता दिसत नाही. हे फक्त स्थानिक वातावरणाचा अंदाज आहे, कारण बऱ्यापैकी मॉडेल्स पाऊस दाखवत नाहीत, पण बाष्प आहे त्यामुळे आपण असा सांगितले की हिरवा रंग वापरलेला आहे. खूप मोठा धोका नसला तरी जर का दुपारनंतर स्थानिक ढग निर्माण होऊ लागले तर तेवढं लक्ष असू द्या. हवामान विभागात जर आपण अंदाज पाहिला तर त्यानुसार फक्त या ठिकाणी अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, अकोला या ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. कुठेही धोक्याचा इशारा हवामान खात्याने सुद्धा दिलेला नाही. आणि आता राहिली गोष्ट हा अवकाळी पावसाचा जोर केव्हा ओसरेल तर बघा, उद्या थोडीफार शक्यता कमी असली तरी थोडाफार पाऊस राहीलच. त्यानंतर 29 तारखेला सुद्धा उत्तरेकडे नवीन पश्चिमी आवर्त येतोय आणि राज्यात स्थानिक वातावरण 29 तारखेला सुद्धा स्थानिक वातावरणाने अवकाळी पाऊस राहील. आणि 1 तारखेला पुन्हा एकदा राज्यात पावसात वाढ होणे अपेक्षित आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, नंदुरबारच्या भागांमध्ये गडगडाट पाऊस किंवा काही ठिकाणी गारपीटसुद्धा होऊ शकते, त्यामुळे सावध राहा. आणि 2 तारखेला हा पाऊस पुन्हा एकदा 1-2 तारखेच्या आसपास हा पश्चिम विदर्भ होत पुन्हा पूर्व विदर्भाकडे सरकण्याची शक्यता आहे. आणि मग 4 तारखेच्या पुढे किंवा 5 तारखेच्या पुढे आपण म्हणू शकतो की हा अवकाळी पाऊस थांबू शकतोय. आणि त्याच्या पुढचे जे काही अपडेट्स असतील ते आपल्या या चॅनलमध्ये तुम्हाला येणाऱ्या दिवसांमध्ये सुद्धा नक्की कळवू.
पण तुर्तास इतकंच की 1 तारखेला पुन्हा एकदा पावसात वाढ होणे अपेक्षित आहे. उत्तर महाराष्ट्राच्या आसपास ही पावसाची शक्यता राहील आणि त्यानंतर पुन्हा एकदा विदर्भाच्या पश्चिम भागात आणि नंतर मग पुढची गोष्ट आहे की विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये पाऊस सक्रिय होऊ शकतोय. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. पाऊस पूर्णतः थांबलेला नाही. दररोजचे अपडेट्स पाहायचे असतील तर त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. उद्या सकाळी सुद्धा आपण भेटूया. तोपर्यंत नमस्कार.